कळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले असून शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि जनस्वराज्य यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र सध्याची राजकीय स्थिती, पक्षबळ आणि जमिनीवरची परिस्थिती पाहता कळे मतदारसंघात शिंदे शिवसेनेचा झंझावात असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. शिंदे शिवसेनेकडून जिल्हा परिषदेसाठी सरिता सुभाष पाटील, तर कळे पंचायत समितीसाठी काटेभोगाव येथील रवींद्र बंडू पाटील आणि वेतवडे सावर्डे तर्फे अंसडोली विभागातून अलका भिकाजी काळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून तिन्ही उमेदवारांना पक्ष संघटनेची ठोस ताकद मिळत आहे. काँग्रेसकडून सुजाता पाटील, तर जनसुराज्याकडून जिल्हा परिषदेसाठी शोभा युवराज बेलेकर आणि कळे पंचायत समितीसाठी युवराज रंगाराव पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनाधार याबाबतीत शिवसेना इतर पक्षांपेक्षा कितीतरी पावले पुढे असल्याचं चित्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याआधीपासून ते जाहीर झाल्यानंतरही अनेक दिग्गज नेत्यांचे शिंदे शिवसेनेत प्रवेश झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मोळे गरपणकर, मरळी येथील काँग्रेसचे नेते आणि यशवंत बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील, तसेच तांदुळाचे माजी सरपंच रघुनाथ आळवेकर, काँग्रेसचे पाडळी खुर्दचे गजानन महाराज सहकार समूहाचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पोहेवाडीपैकी भोगलेवाडीतील विलास गणपती भोगले यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यामुळे कळे मतदारसंघात शिंदे सेनेचे आमदार चंद्रजित नरके यांचं राजकीय बळ अधिक झाल्याचं पाहायला मिळतंय. कळे मतदारसंघातील एकूण मतदान संख्या मोठी असून पंचायत समितीसाठी सरासरी एकूण मतदान 17,000 इतकं आहे, तर जिल्हा परिषद 35,000 इतकं आहे. मतदारांचा कल स्पष्टपणे भगव्याकडे झुकलेला आहे. आमदार चंद्रजित नरके यांच्यावर असलेला प्रचंड जनविश्वास, त्यांची आक्रमक कार्यशैली, विकासाभिमुख धोरणे आणि थेट लोकांशी असलेला संवाद यामुळे मतदार काम करणाऱ्या नेतृत्वालाच पुन्हा एकदा संधी देण्याच्या मनस्थितीत आहेत. यासोबतच कुंभे बँकेचे चेअरमन अजित नरके यांचा तळागाळापर्यंत पोहोचलेला जनसंपर्क आणि नुकतेच शिवसेनेत पक्षप्रवेश केलेले विश्वास नारायण आबाजी यांचा दूध संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेला व्यापक प्रभाव यामुळे शिवसेनेची राजकीय पकड अधिक घट्ट झाली आहे. गावोगावी शिवसेनेच्या झेंड्याखाली कार्यकर्त्यांची एकजूट दिसून येत असून प्रचारात भगव्याचा उत्साह शिगेला पोहोचलाय. या पार्श्वभूमीवर कळे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झालं असून यावेळी कळे मतदारसंघात भगवाच फडकणार आणि शिंदे शिवसेना निर्णायक विजयाकडे वाटचाल करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.